नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळा मिक्सरमध्ये टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. अगदी दुधीला पाहून नाक मुरडणारे सुद्धा आवडीने ही रेसिपी खातील अशी पौष्टिक आजची भन्नाट रेसिपी आहे, जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहूया. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे मी अर्धा दुधी घेतला होता. त्यानंतर याची साल काढून टाकलेली आहे. सोलून घेतलेला दुधी बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. संपूर्ण दुधी पहा या पद्धतीने इथे कट करून घेतला. लगेचच हा कट करून घेतलेला दुधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. याला झाकण लावून हा मिक्सरला बारीक वाटून घेऊया. जास्त पण बारीक नाही वाटायचा, जरासा जाडसर भरडसर स्वरूपाचा वाटून घ्यायचा आहे. लगेचच वाटून घेतलेला दुधी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. पाहू शकता अशा स्वरूपाचा मी दुधी बारीक केलेला आहे. याची पेस्ट आपल्याला बनवायची नाही, जरासं जाडसर असंच वाटून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचे, जसे की 1 चमचा बेसन पीठ, सोबतच पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा घालायचा आहे. त्याचसोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहे. त्याचसोबत 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घालायची आहे आणि इथे मी घातलेला आहे किचन किंग मसाला. आता हे सर्व साहित्य छान एकजीव असे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी न घालता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामध्ये हे अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस. अर्धा लिंबू इथे मी घेतलेला आहे. संपूर्ण लिंबू यामध्ये पिळून घेऊया. लिंबाच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही 3 चमचे दही वापरलं ना तरीसुद्धा चालेल. सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालायचं आणि छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता दुधी भोपळ्याच्या पाण्यामध्ये हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. छान असं एकजीव झालेलं आहे. पहा, आता आपल्याला ना इथे थोडंसं पाणी घालायचं आहे. आपल्याला हे पीठ जरासं हलकं असं बनवून घ्यायचं आहे. सुरुवातीला पहा, इथे 2 चमचे पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. रवा जसं पाणी अब्झॉर्ब करेल ना त्या पद्धतीने पाणी ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा चमचाभर पाणी ॲड करून घेऊया आणि छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया. साधारणतः इथे पहा मी अगदी 3 ते 4 चमचेच वरच्या पाण्याचा वापर केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. वरून थोडंसं पाणी घालून छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेऊया. अगदी इन्स्टंट अशी होणारी ही रेसिपी आहे. आपल्याला याला भिजण्यासाठी ठेवण्याची काहीच गरज नाही. सोडा घातल्यानंतर पहा छान एकजीव करून घेतलं की आपलं पीठ अगदी हलकं फुलकं असं तयार झालेलं आहे. चला आता याचं काय बनवायचं ते पाहू. तर याचे आपण बनवणार आहोत पौष्टिक असे आप्पे. इथे पहा गॅसवरती आप्पे पॅन ठेवलेला आहे. या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलाऐवजी या ठिकाणी तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरीसुद्धा चालेल. सर्व साचे तेल लावून व्यवस्थित असे ग्रीस करून घेतले. आता लगेचच या सर्व साच्यांमध्ये आपण तयार केलेलं हे मिश्रण घालायचं आहे. चमचाभर मिश्रण सर्व साच्यांमध्ये भरून घेऊयात. मिश्रण घालताना बघा कडेने घालायला सुरुवात करायची आणि त्यानंतर अगदी शेवटी मध्यभागी घालायचे आहे. अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. सोबतच खूप छान आणि पौष्टिक अशी आहे. ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ना त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे. तर पहा सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता वरच्या बाजूने ना आपल्याला वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवरती हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. एक 5 मिनटानंतर पहा यावरचं आपण झाकण काढूयात. बघू शकता आप्पे इथे छान असे फुगलेले आहेत. आता आपण हे आप्पे पलटवून घेऊया. पाहू शकता खालच्या बाजूने आप्पे अगदी मस्त असे भाजलेले आहेत. याला कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता छान आलेला आहे. आता सर्व आप्पे आपण पलटी करून घेऊया. साईडचे जे आप्पे आहेत ना ते भाजण्याकरता जरासा वेळ लागतो, त्यामुळे जसे जसे आप्पे भाजत जातील तसे आपल्याला हे उलटपलट करून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व आप्पे पलटी करून घेऊया. हे आप्पे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे, जेणेकरून यामधला जो दुधी आहे तो अगदी छान असा शिजला जाईल आणि आपले आप्पे अधिकच पौष्टिक आणि चवदार असे होतील.
पहा, सर्व आप्पे इथे पलटवून घेतलं की वरून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, प्रथमच आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या अस्सल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आता आपण हे आप्पे बघूया. दोन्ही बाजूनी छान असे भाजले गेलेले आहेत. याची दुसरी बाजूसुद्धा छान भाजलेली आहे. आप्पे पाहू शकता, दिसायलाही छान अगदी सुंदर दिसतात. याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे. सर्व आप्पे आता आपण या पॅनमधून काढून घेऊयात. पहा, सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट अशी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 15 मिनिटांमध्ये तुम्ही हा नाश्ता किंवा हा पदार्थ बनवू शकता. पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि दुधीसुद्धा खायला खूप जास्त पौष्टिक आहे. त्यामध्ये भरपूर असे पौष्टिक तत्वे असतात. बऱ्याच वेळा लहानच काय मोठीसुद्धा दुधीला पाहून नाक मुरडतात. अशा वेळेस तुम्ही पौष्टिक अशी ही रेसिपी त्यांना एकदा नक्कीच बनवून द्या. त्यांना खूप जास्त आवडेल. आता पहा, यामधला एक आप्पे मी तुम्हाला तोडून दाखवते. पाहू शकता, आतमधून आप्पे अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आणि आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत. तुम्ही सुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. जे दुधी भोपळा खात नाहीत त्यांना सुद्धा ही रेसिपी खूप जास्त आवडेल. त्यांना कळणार पण नाही की तुम्ही हे दुधी भोपळ्यापासून बनवले. इतक्या भन्नाट अशा चवीचे हे आप्पे लागतात. तर हे आप्पे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला मग, बाय बाय.